महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती दिलेली आहे आणि लाडक्या बहिणींसाठी ही आनंदाची बातमी आहे। एप्रिल महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये जमा झालेला नाही आणि त्यामुळे हा हप्ता कधी मिळणार असा सवाल या बहिणी विचारतात। त्यामुळे आता हा हप्ता कधी वितरित केला जाणार या संदर्भात सरकारकडून या खात्याच्या मंत्र्यांकडून काय नेमकं आश्वासन, काय नेमकं स्पष्टीकरण दिलं जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। लाडक्या बहिणींना अद्यापही एप्रिलच्या हप्त्याची प्रतीक्षा आहे। हा हप्ता हे पैसे नेमके कधी मिळणार असा सवाल या लाडक्या बहिणी करतात। योजना जी आहे ती महायुतीच्या सरकारची अतिशय महत्त्वाकांक्षी योजना आहे आणि त्याचा एप्रिल महिन्याचा हप्ता सुद्धा लवकरच सर्व माता भगिनींच्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये वितरित होणार आहे। एप्रिल महिन्यामध्ये नवीन आर्थिक वर्षाला सुरुवात करत असताना 5-10 दिवसांचा विलंब होत असतो, पण हा रुटीन असतो, हा दरवर्षी होत असतो। त्याच्यामध्ये कारण ते जे ट्रान्झिशन असतं ते त्या निमित्ताने म्हणजे नवीन वर्षाच्या ह्याच्यामध्ये होत असतं, त्यामुळे ते प्रत्येक जो विभाग असतो त्याच्यामध्ये हा मार्च ते एप्रिल जो असतो, मार्च एंडिंग आणि एप्रिल महिना नवीन आर्थिक वर्ष, तर याच्यामध्ये जो काही एक थोडा ग्लिच असतो 10-15 दिवसाचा हा रुटीन असतो, पण मानधन कुठल्या महिन्याचं त्यांचं रखडत नसतं। अद्यापही 26 लाख महिलांनी ई-केवायसी केलेली नाही। 30 एप्रिल ही ई-केवायसीची शेवटची मुदत आहे। कागदपत्रांच्या अभावामुळे या लाखो बहिणी योजनेतून अपात्र ठरण्याची शक्यता आहे। राज्यात 26,34,000 लाडक्या बहिणींवर अपात्रतेची टांगती तलवार आहे। कागदपत्रांच्या कमतरतेमुळे लाखो महिलांची ही केवायसी प्रक्रिया रखडली। 30 एप्रिलला मुदत संपणार आहे। चुकीची माहिती देऊन लाभ देणाऱ्यांकडून 165 कोटी वसुलीचा सरकारनं निर्णय घेतला। 12,415 सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला होता। लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना आता दरमहा पैसे मिळणार आहेत। महिलांच्या खात्यात 1,500 रुपये जमा केले जातात। दरम्यान या योजनेच्या लाभार्थ्यांची शेवटची पडताळणी होईल, त्यानंतर राज्यातील पात्र लाडक्या बहिणींची संख्या निश्चित होणार आहे आणि मार्च महिन्याचा जो हप्ता आहे ज्या वेळेला विभागाच्या वतीने उपलब्ध केला जाईल त्यावेळेला तो हप्ता त्यांच्या महत्वाची बातमी आपण पाहता, पहिल्या टप्प्यामध्ये 35 लाख महिलांना योजनेचे पैसे मिळणार आहेत। हप्ता देण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे।